सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ पेठ वडगाव संचलित श्री विजय सिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव मार्फत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व विद्यार्थी शिक्षक पालक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी सर्व विद्याशाखांच्या प्रथम वर्ष पदवीसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे पहिले पुष्प बीकॉम भाग 1 या वर्गाच्या द्वारे आज दिले जात आहे. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर विजया चव्हाण मॅडम तसेच विचार मंचावरील सर्व मान्यवरांचे प्राध्यापक व विद्यार्थी आपणा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी शिक्षक पालक समितीचे प्रमुख डॉक्टर एम ए पाटील सर यांनी करावे अशी त्यांना विनंती. नमस्कार. गुड मॉर्निंग वन अँड ऑल. श्री विजय सिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि विद्यार्थी शिक्षक पालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बीकॉम भाग 1 विद्यार्थी स्वागत समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजया चव्हाण मॅडम, नॅक समन्वयक डॉक्टर सी बी माने सर, सहसमन्वयक डॉक्टर दिनेश भंडारे, प्रवेश समिती प्रमुख डॉक्टर रमेश कारंडे, वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉक्टर अशोक जाधव सर आणि सर्व विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि आपण विद्यार्थी मित्र हो. मी आपणा सर्वांचे विद्यार्थी शिक्षक पालक संघाच्या वतीने या शैक्षणिक वर्षामध्ये सहर्ष स्वागत करतो. मी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो की आपण आयुष्याला आणि भविष्याला वळण देणाऱ्या उच्च शिक्षणासाठी आमच्या महाविद्यालयाची निवड केली. खरंच आपले मनापासून आभार. आपण गेली 1.5 वर्ष लांब अंतरावरूनच शिक्षण घेत आहोत. भीतीच्या छायेखाली आपण जगत आहोत. आता काही अंशी भीती कमी झाली असली तरी संपलेली नाही याची जाणीव ठेवून आपण मार्गक्रमण करत आहोत याचा आनंद होतो. मित्रांनो, तुमच्या शैक्षणिक विकासासाठी तर आम्ही कटिबद्ध आहोतच, पण तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी संपूर्ण महाविद्यालय कार्यरत आहे. यासाठी महाविद्यालयामध्ये एकूण 3 शाखांसाठी 55 विविध समित्या कार्यरत आहेत. यापैकीच एक म्हणजे विद्यार्थी शिक्षक पालक संघ होय. आजचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की आपण या महाविद्यालयामध्ये नवीन आहात, त्या नाविन्याचं स्वागत करणं आणि आपल्यातील जो नाविन्याचा बुजरेपणा आहे तो बुजरेपणा कमी व्हावा. नक्कीच आपण फक्त प्रवेश समितीमधील काही प्राध्यापकांना ओळखत असाल, पण त्यासोबतच आपल्या महाविद्यालयामध्ये असणाऱ्या दुसऱ्या शाखा, कला विज्ञान शाखा, या शाखेतील सर्व प्राध्यापक आणि वाणिज्य विभागातील इतर सर्व प्राध्यापक यांची तुमच्याशी ओळख व्हावी हा या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आहे. ही कार्यक्रमाची भूमिका आहे. आपणास वर्षभर विविध कामासाठी ऑफिसमध्ये, ग्रंथालयामध्ये, क्रीडा विभागामध्ये, सांस्कृतिक विभागामध्ये, NSS विभागामध्ये आणि विविध समिती की ज्या 55 समित्या आहेत विविध, त्या समित्याच्या प्रमुखांची आपणास संपर्क साधावा लागतो. परंतु आपण नवखे आहात म्हणून आपणाला या समिती प्रमुखांची ओळख नाही आणि इतर सर्व स्टाफची ओळख नाही. आणि मग अनोळखीपणामुळे संबंधित विभागात कोण आहे हा प्रश्न आहे. तो विभाग कुठं आहे, त्या ठिकाणी काय सुविधा मिळतात, परीक्षा फॉर्म कुठे भरायचा, स्कॉलरशिपचा फॉर्म कोणाकडे द्यायचा, त्याची माहिती कोणाकडे घ्यायची, या बाबी आपणास नक्कीच माहीत नाही.
आणि नेमकं या सर्व गोष्टींची उकल व्हावी, या सर्व गोष्टी आपल्याला कळाव्यात, या उद्देशानं आपण हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. हे सर्व करत असताना संबंधित व्यक्तीची ओळख व्हावी, त्या व्यक्तीचं मार्गदर्शन लाभावं, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि म्हणूनच आज आपण वेगवेगळ्या समित्यांचे तज्ज्ञ, काही ठराविक समित्यांचे तज्ज्ञ, एकूण 55 समितींच्या अध्यक्षांना किंवा चेअरमनना या ठिकाणी बोलणं केवळ म्हणजे उचित नाही ते, म्हणून प्राथमिक स्वरूपामध्ये काही समिती प्रमुख या ठिकाणी आपल्याशी संवाद साधणार आहे. यासोबतच महाविद्यालयाचा परिसर, संपूर्ण व्यक्ती आपल्या परिचयाची व्हावी, जेणेकरून आपल्याला असं वाटलं पाहिजे की हे सर्व माझं आहे, या ठिकाणी चाललेल्या सर्व प्रक्रिया माझ्या विकासासाठी आहेत आणि याद्वारे मला माझा विकास साधायचा आहे. आणि आपणही आमच्या या प्रक्रियेला प्रतिसाद द्याल व आमचा उद्देश सफल करण्यास कटिबद्ध राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. वर्षभरच नाही तर येथून पुढेही अगदी तुम्ही माझे विद्यार्थी म्हणून या ठिकाणी महाविद्यालयाशी जोडलेले असाल, म्हणून वर्षभरच नाही तर कधीही आमच्याशी संवाद साधाल, आपली प्रगती कराल अशी आशा व्यक्त करतो आणि मी माझं प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये जगभरात कोरोना या साथीच्या रोगाने दुसऱ्यांदा थैमान गाठले होते, परंतु आपण सर्वांनी न थांबता शिक्षणाची जी ज्योत आहे ती सबळपणे हातामध्ये घेऊन तोलून धरलेली होती. याच संकट काळामध्ये आपले महाविद्यालयात आपले नियतकालिक विजय वार्षिक यावर अथक परिश्रम घेऊन आपणा सर्वांच्या भेटीला आज विजय वार्षिक आणत आहोत. हा उल्लेखनीय विजय वार्षिक प्रकाशन सोहळा आपण सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. या प्रसंगी विचार मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी विजय वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन करावे. उपस्थित सर्व सदस्य व प्रमुख यांनी सुद्धा विचार मंचावर यावे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला वार्षिक विजयचा अंक प्रकाशित झालेला आहे. हा अंक पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या प्राचार्य विजया चव्हाण मॅडम आणि संपादक मंडळ या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानते. विद्यार्थी लेखकांचंही अभिनंदन करते. आणि चालू वर्षीही आपण एवढ्याच हिरिरीनं किंवा मनापासून यामध्ये लिहाल अशी प्रेरणा तुम्हाला हा अंक वाचल्यानंतर निश्चितच मिळेल अशी आशा बाळगते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण सर्वांनी विजय वार्षिक नियतकालिक महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून अवश्य घ्यावे आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना याचे वाचन करण्यासाठी सांगा. धन्यवाद. यानंतर सर्व महाविद्यालयातील सर्व उपक्रमांची माहिती सांगण्यासाठी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मनोगती होतील. मी प्रथम B.Com भाग 1च्या प्रवेश समितीचे प्रमुख डॉक्टर रमेश कारेने सर यांना या ठिकाणी विनंती करतो. श्री विजयसिंह यादव कला व विज्ञान महाविद्यालय पेठवडगाव. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय चव्हाण मॅडम, IQACचे समन्वयक डॉक्टर CB माने सर, B.Com.चे समन्वयक डॉक्टर अशोक जाधव सर, विद्यार्थी पालक संघ समितीचे प्रमुख
डॉक्टर एम ए पाटील सर आणि आपण सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मी बीकॉम भाग 1 प्रवेश समितीच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो. अगदी मे महिन्यापासून बीकॉम, BA आणि BSc जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ही सुरू झालेली आहे. आणि माझ्या पुढे खरं तर प्रश्न पडलेला होता की प्रवेश समितीच्या चेअरमनने नेमकं आता काय सांगायचं, कारण तुमच्या सर्वांचे जे प्रवेश आहे ते या ठिकाणी पूर्ण झालेले. संयोजकांनी मला बोलण्याच्या अनुषंगाने 3 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. त्या 3 मिनिटामध्ये साधारणतः तुम्ही बीकॉम भाग 1 साठी प्रवेशित झालेला आहात. कॉमर्स फॅकल्टीमधून तुम्ही ग्रॅज्युएट होणार आहात. तर कॉमर्स फॅकल्टीमध्ये भविष्यामध्ये आपल्याला नेमक्या संधी काय आहे याची थोडक्यामध्ये ओळख करून देण्याचा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, महाराष्ट्र शासन यांना आपणाला 2019-20 यासाठी बीकॉम भाग 1 साठीची जी काही मान्यता आहे ही मान्यता दिलेली आहे. आणि याच वर्षी आपली बीकॉमची पदवीची जी काही पहिली बॅच आहे ही यावर्षी बाहेर पडणार आहे. प्रामुख्यानं या 3 वर्षाचा किंवा मागील 2 वर्षाचा निकालाचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येते की प्रामुख्यानं 120 पैकी 115 ते 117 विद्यार्थी म्हणजेच की साधारणतः 97% निकाल आपल्या बीकॉमचा लागलेला आहे. आणि सर्व विद्यार्थी पुढील वर्गामध्ये प्रवेशित झालेले आहेत. बीकॉम भाग 2 आणि भाग 3 ची जी प्रवेश प्रक्रिया आहे ही सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रामुख्यानं कॉमर्समध्ये असणाऱ्या ज्या विविध संध्या आहेत त्याचा जर थोडक्यामध्ये आपण विचार केला तर आपल्याला माहिती असणाऱ्या त्या थोड्या संध्या आहेत. परंतु तुम्ही जर इंटरनेटवरती जर शोधलं तर असंख्य संधी या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. तर ते थोडक्यांचा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे. प्रामुख्याने बीकॉम झाल्यानंतर तुम्ही MCOM करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर कंपनीमध्ये तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला बीकॉम नंतर MBA ही एक संधी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. स्पर्धा परीक्षा असतील, बँकिंगचे क्षेत्र असतील, नेटसेट, PhD, त्याच पद्धतीनं लॉ असेल किंवा हे सगळं जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही स्वतःचा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय सुद्धा या ठिकाणी करू शकता. याशिवाय तुम्ही मार्केटिंग सुद्धा करू शकता. परंतु या व्यतिरिक्त अजून असणाऱ्या ज्या काही संधी आहेत त्या संधींचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असणारं म्हणजे की CA ची परीक्षा. प्रामुख्यानं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चॅरिटर अकाउंट ही जी काही संस्था आहे ही संस्था प्रामुख्याने या CA परीक्षेचं नियोजन करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं कंपनीमध्ये अकाउंटंट किंवा कंपनीचं जे काही अकाउंट आहे ते अकाउंट पाहण्याची जबाबदारी हा CA पार पाडत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्याने तुम्ही जर कंपनीमध्ये जॉब स्वीकारला तर साधारणतः वार्षिक 10 ते 12 लाख रुपयाचं वेतन तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. तुम्ही जर कंपनीमध्ये जॉब स्वीकारणार नसाल आणि तुम्ही स्वतःचा CA व्यवसाय करणार असाल तर वार्षिक 15 ते 20 लाखाच्या पुढे तुम्हाला उत्पन्न प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. हे सगळं ऑलरेडी तुम्हाला 11वी-12वीला माहिती असतं की फक्त CA व्हायचं हे ध्येय तुम्ही ठेवून बीकॉमला प्रवेश घेतलेला आपल्याला पाहावयास मिळतो. परंतु या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही बऱ्याच संधी असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. त्याच्यामध्ये दुसरं आहे की इन्व्हेस्टमेंट बँकर, गुंतवणूक सल्लागार हे पद किंवा हे जॉब तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये स्वीकारू शकत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. वेगवेगळ्या कंपन्या असतात. त्या कंपन्यांच्या मध्ये पैसा नेमका कशा पद्धतीनं गुंतवणूक करायची या संदर्भातील सल्ला देण्याचं काम हा गुंतवणूक सल्लागार कंपनीला करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि साधारणतः याला मिळणारे जे वेतन आहे हे वेतन 10 ते 12 लाख रुपये वार्षिक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत या परीक्षा तुम्ही इंटरनेटवरती शोधू शकता. त्यानंतर आपल्या तिसरी संधी आपल्याला पाहावयास मिळते की प्रामुख्याने आर्थिक विश्लेषक CFA असं त्याला म्हटलं जातं. प्रामुख्याने बँका असतील, विमा कंपन्या असतील, गुंतवणूक कंपन्या असतील, त्याच पद्धतीने वित्तीय संस्था असतील, या ठिकाणी नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या संधी CFA केल्यानंतर तुम्हाला प्राप्त होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. कंपन्यांना गुंतवणुकीच्या संधीचं विश्लेषण करून देणं आणि त्यांचा भविष्यातील असणारा धोका टाळणं आणि भविष्यातील नफ्याचे नियोजन करणं हे काम हा
आर्थिक विश्लेषक किंवा CFA करत असलेला आपल्याला पाहावयास मिळेल. प्रामुख्यानं त्याला मिळणारं जे वेतन आहे हे वेतन जर आपण पाहिलं तर वार्षिक 8 ते 10 लाख रुपये एवढे वेतन त्याला प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळेल. त्यानंतर प्रामुख्यानं पुढची बीकॉम झाल्यानंतरची तुम्हाला संधी आहे की विमा उतरवणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या मध्ये संख्याशास्त्रज्ञ म्हणून तुम्ही काम करू शकता. प्रामुख्यानं वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्यांच्या मध्ये या संख्याशास्त्रज्ञांची आवश्यकता असलेली आपल्याला पाहावयास मिळते. भविष्यामध्ये कंपनीचा कल नेमका कसा राहणार आहे, भविष्यामध्ये कंपनीला नफा होईल की तोटा होईल, भविष्यामध्ये उत्पादन खर्च उत्पादन नेमकं किती ठेवलं पाहिजे या संदर्भातील जी संख्याशास्त्रीय माहिती आहे ही माहिती या ठिकाणी गोळा करून त्याचं विश्लेषण करण्याचं काम प्रामुख्यानं हा जो काही संख्याशास्त्रज्ञ आहे हा करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं त्या अनुषंगानं अर्थशास्त्र, विमा व्यवसाय, गणित, संख्याशास्त्र याचं ज्ञान प्रामुख्यानं असणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. तर साधारणतः याचं मिळणारे जे वेतन आहे हे वेतन वार्षिक 10 ते 12 लाख रुपये असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर पुढची संधी तुम्हाला आहे कॉस्ट अकाउंटिंग. प्रामुख्यानं खर्च लेखांकन, साधारणतः कंपनीचं बजेट बनवणं, कंपनीचा खर्च, कंपनीला मिळणारं उत्पन्न, कंपनीला मिळणारा नफा या सर्व बाबींचं जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन करण्याचं काम हा जो लेखांकन आहे हा लेखांकन करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. त्याच पद्धतीनं उत्पादन आणि अंतिम ग्राहक याच्यामध्ये वस्तूचं वितरण करत असताना ते कशा पद्धतीने केलं जावं, प्रामुख्यानं वस्तूचा आलेला वास्तविक खर्च आणि निर्धारित केली गेलेली किंमत या सर्व घटकांचा मेळ घालण्याचं जे काही काम आहे हे काम खर्च लेखांकन करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या ठिकाणी सुद्धा बीकॉम झाल्यानंतर एमकॉम झाल्यानंतर तुम्हाला संधी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर पुढची संधी आहे रिटेल मॅनेजर, किरकोळ व्यवस्थापन. आपण पाहतो की अलीकडे सुपर मार्केट मोठ्या प्रमाणामध्ये लहान मोठ्या शहरांच्या मध्ये निर्मिती होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. या सुपर मार्केटमध्ये प्रामुख्यानं व्यवस्थापक म्हणून तुम्ही काम करू शकता आणि त्यासाठी बीकॉम आणि एमकॉम होणं गरजेचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. या पदासाठी साधारणतः 7 ते 8 लाख रुपये वार्षिक वेतन प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर पुढची संधी आहे कंपनी सेक्रेटरी CS. प्रामुख्यानं कंपनी वैधानिक आणि नियामकानुसार चालत आहे की नाही त्याची खात्री प्रामुख्यानं करण्याचं काम हा कंपनी सचिव करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. कंपनीचे असणारे कर अहवाल असतील, कंपनीच्या खात्यांची माहिती असेल, तसेच वार्षिक उत्पन्न, त्याच्यात असणारे वेगवेगळे अहवाल असतील, कायदेशीर दस्तऐवज असतील, या सर्व बाबींची जबाबदारी हा कंपनी सचिव पार पाडत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं ICSI मार्फत ही जी काही परीक्षेची जी काही प्रक्रिया आहे ही पूर्ण करून ICSI ची परीक्षा पास झाल्यानंतर प्रामुख्याने तुम्ही कंपनी सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी काम पाहू शकता. साधारणतः या पदासाठी मिळणारं जे काही वेतन आहे ते वेतन जर आपण पाहिलं तर वार्षिक 6 ते 8 लाख रुपये एवढं प्राप्त होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळेल. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी आहेत किंवा महत्त्वाच्या ज्या काही कॉमर्स विभागामध्ये असणाऱ्या ज्या काही संधी आहेत त्या संधीच्या संदर्भातील मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगितली. याशिवाय तुम्ही सेल्स मॅनेजर असेल, इन्व्हेस्टमेंट अनालिसिस असेल, मॅनेजमेंट अनालिसिस असेल, बजेट अनालिसिस असेल, फायनान्स मॅनेजर असाल किंवा ऑडिटर असेल, ह्या सर्व पदासाठी तुम्ही पात्र ठरू शकता. त्यासाठी प्रामुख्यानं पात्रता आहे BCom, MCom आणि MBA. प्रामुख्यानं IIM मधून तुम्ही जर MBA केलं तर प्रामुख्यानं ज्या मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये तुम्ही व्यवस्थापक या पदावरती जाऊ शकता. माझा कॉमर्स विषय नसताना सुद्धा मी बरीच माहिती इंटरनेटवरून गोळा केलेली आहे, तुम्ही सुद्धा ती त्या ठिकाणी पाहू शकता. हजारो संधी BCom झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि ही सगळी माहिती ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ ओरिएंटेड ग्रुप ऑफ लँग्वेज ऑफ अर्थ याच्यावरती तुम्हाला उपलब्ध आहे. कशावरती? ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ ओरिएंटेड ग्रुप ऑफ लँग्वेज ऑफ अर्थ. काय? गुगलवरती हे सगळं उपलब्ध आहे. मी हे गुगलवरती शोधलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांचं महाविद्यालयामध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो.
आणि माझं एक 2 मिनिटाचं जे मनोगत आहे हे मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर स्कॉलरशिप विभागाची माहिती देण्यासाठी श्रीयुक्त धनाजी देवकोळी सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. आज या ठिकाणी बीकॉम वेलकम डे फर्स्ट इयरचा आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विजया चव्हाण मॅडम, नंतर केमिस्ट्रीचे माने सर, अर्थशास्त्र विभागाचे कारंडे सर, जाधव सर, जॉग्राफीचे पटेल सर, भंडारी सर, स्पोर्टचे सुनील पटेल सर, इतर सर्व, नंतर आमचे स्टाफ मेंबर अशोक भोसले, या सगळ्यांची करतो. मी स्कॉलरशिप विभागाची माहिती देण्यासाठी तुमची इथे उभा आहे. माझं नाव धनाजी देवकोळे सर, ऑफिसमध्ये असतो. फर्स्ट इयरसाठी एक थोडक्यात मुद्दे तेवढेच मी तुम्हाला सांगतो. तुमचं जे 12वीचं लॉग इन आहे, 12वी पास होऊन तुम्ही पुढे आलाय, 12वीला ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप फॉर्म भरला होता कास्टमधून किंवा ओपनमधून, तुम्ही तेच लॉग इन पुढं फॉरवर्ड करायचं. बायचान्स तुमचा जो मोबाईल नंबर हरवला असेल, असं जर असेल तर तुम्ही नवीन लॉग इन तयार करा. कारण नवीन लॉग इन करायला गेलं तर तुम्हाला परत नवीन सगळं करायला लागते. नवीन लॉग इन करायचं असेल तर थोडक्यात सांगतो, तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट लिंक लागते. बँकेत आधार आणि मोबाईल नंबर लिंक लागतो. ह्या 2 गोष्टी तर सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. पहिले सगळ्यात महत्त्वाचं आणखी सांगतो, तुमचं अकाउंट नॅशनल बँकेपेक्षा पोस्टात असावं. गावातल्या कुठल्याही पोस्टात जावा तुम्ही, 100 रुपये द्या, 100 रुपये तुम्हाला पोस्टाचं अकाउंट काढून देतो. आपण इथं आज पोस्ट म्हणून बोलवलेत अकाउंट काढायला. जर तुम्हाला अकाउंट काढायचं असेल तर इथं पोस्टमन येणार आहे. कास्टसाठी जे काही डॉक्युमेंट लागतात थोडक्यात सांगतो. तुमचा ऑनलाईन फॉर्म असतो, महाडीबीटी वेबसाईट आहे आपली, माहीत आहे सगळ्याला. डीबीटी म्हणून जी वेबसाईट आहे त्याच्यावर भरायचं आहे. तुमचा जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, डोमस आहे. उत्पन्नाचा दाखला तुमचा 2021चा लागतोय, मागच्या वर्षीचा. मागच्या 2-3 वर्ष असेल तर चालत नाही. 2021चा फक्त ह्यात उत्पन्न दाखला लागतोय. डोमस आहे, जुना असू दे चालते, उत्पन्न दाखला जुना असू दे चालते. जातीचा दाखला ही स्वतःचा पाहिजे. आधार कार्डवरचं जे नाव आहे त्याच कार्डवरती तुमचं 12च्या मार्कशीटवर नाव पाहिजे. हे ओपन आणि कास्ट दोघांनाही सेम आहे, ह्यात काय बदल नाही. फक्त जे ओपन आहे त्यांनी राजश्री शाहूचा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जातीच्या दाखल्याची कंपल्शन नाही. असेल तर छान आहे, नसेल तर गरज लागत नाही. दुसरं आहे, काय जणांचे वडील एक्सपायर असतात, आई वडील असतात, वडील असतात. मग उत्पन्नाचा दाखला कुणाच्या नावानं काढायचा किंवा बाकीचं सगळं रेकॉर्ड मामाच्या नावानं, तर तुम्ही 100 रुपयाचं जर स्टॅम्प तसं अपडेट करून घेतलं आणि चुलते किंवा घरातल्या कुणाचा जरी उत्पन्न दाखला जोडला तरी तो आपण ग्राह्य मानला जातो. दुसरं आहे ते रेशन कार्ड. आता बऱ्याच मागच्या 4-5 वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे की सर आमचं रेशन कार्ड 10-12 जण रेशन कार्डवर आहे आणि कुणाकडे चुलत्याकडे काहीतरी राहिले आहे की देत नाही, हे नाही. तर रेशन कार्ड बऱ्यापैकी सगळ्यांचे झेरॉक्स असावे. असे बरेच फॉर्म झालेत की रेशन कार्ड असलं की परत रिटर्न येतात 4-4 महिन्यानंतर. नंतर त्याला रेशन कार्ड जोडा, नंतर हे करा. तर असं काय नसावं. आणि कुणाला काय माहिती पाहिजे तर विचार, मी सांगतो. नवीन काय पाहिजे असेल तर एक नॉर्मल एक थोडक्यात सांगतो. बँकेला तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर, बँकेत किंवा पोस्टात जे अकाउंट आहे ते इथून पुढं म्हणजे तुम्ही शिक्षण घेताय तोपर्यंत मोबाईल बदलायचा नाही. तर बऱ्याच जणांना असं असते, स्कीम असते तेवढ्या पुरतं घ्यायचं, कार्ड वापरायचं, बॅलन्स संपला, डेटा.
शिक्षण जोपर्यंत तुम्ही घेताय तोपर्यंत तोच नंबर पाहिजे. बाय चान्स आता तुम्ही डिग्री म्हणजे 12वी पासून वरती आलाय, नंबर चेंज केलाय, तर तो आधारला आणि तुमचं अकाउंट नवीन करणार आहे त्याला लगेच जॉईन करून घ्या. आणि जर अकाउंट जर जॉईन करत तर पळापळ करायला लागत नाही. पोस्टात जावा, पोस्टात तुम्ही अकाउंट ओपन करताय तिथं ऑलरेडी अकाउंट पण म्हणजे बँकेत तुम्हाला मोबाईल आणि आधार लिंक करत ते ऑलरेडी तिथे होते आणि तेच मोबाईल आणि ते एका ठिकाणी 4 गोष्टी तुमच्या होतात जर पोस्टात अकाउंट काढलं तर. बँकेचा प्रति फॉर्म भरा, त्याची पोच आणा, कॉलेजचा शिकताना गरज पडत नाही. आणि मिनिमम 100 रुपये बॅलन्स लागतो. तो बॅलन्स कट होत नाही बँकेसारखा. 4 महिने झाले अकाउंट होल्ड केलं, अकाउंट बंद पडलं असलं काही भानगड नाही. ते 100 रुपये तुमचे 1 वर्ष राहिले तर 1 वर्ष 100 रुपये अकाउंट चालू राहते. त्याचं ATM कार्ड मिळते. गावातला पोस्टमन कधी पण भेटला ते मोबाईल असतो, तो नंबर दिला, सर माझ्याकडे 2000 बॅलन्स आहे, मला 50 रुपये किंवा 500 रुपये पाहिजे त्या अकाउंट. तो अकाउंट नंबर दिला, मोबाईल असला OTP येतो, तुम्हाला रस्त्यात पोस्टमन 500 रुपये देतो. तुमच्या दारात बँक आली असा प्रकार आहे त्याचा. आणि स्कीम चांगल्या आहे, खेडेगाव पण पैसे मिळतात. आजपासून 4 दिवस पोस्टमन अकाउंट काढायला आपली इथं आहे कॉलेजमध्ये. कुणाचा जरी काही जरी प्रॉब्लेम असेल तरी अकाउंट काढा. बाहेर बोर्ड आहे आपला एक मोठा एंट्री करताना स्कॉलरशिपचा, त्याच्यावर पूर्ण डॉक्युमेंट लिहिले आहेत, कुठली स्कीम आहे, कुठले कुठले स्टाफचे मोबाईल नंबर आहेत, सगळं आहे. आणि काय जरी वेगळं पाहिजे असेल माहिती तरी विचारा, मी सांगतो. स्कॉलरशिप संदर्भात कुणाला काही प्रश्न असेल तर सांगू शकता. वर्गात तर येतो. दुसरे एक सांगतो, तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप करतात सर, स्टाफ करतील आता त्याच्यावर प्रत्येक वेळेस प्रत्येक स्कीमची स्कॉलरशिप आली काय ते ग्रुपवर तुम्हाला नोटीस येते, मेसेज येतो. त्याचं थोडं फॉलोअप घ्या पटपट, म्हणजे लवकर भरून काय होते, तुम्ही जेवढं लेट फॉर्म भराल तेवढं लेट पुढं जातो, तेवढ्या लेट पैसे येतात. तुम्ही लवकर फॉर्म भरा, लवकर फॉर्म फॉरवर्ड होतात. आपले लवकर कॅमध्ये पुढे गेलं तर लवकर पैसे येतात. तुम्ही लेट भरतील तर लेट आहे. आभार. थँक्यू सर. यानंतर श्री अशोक भोसले सर यांनी परीक्षा विभागाच्या कामकाजाबाबत आपले विचार मांडले. अशोक भोसले सर. टेकमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सरचे स्वागत. मी परीक्षा विभागाविषयी तुम्हाला माहिती सांगतो. मी अशोक भोसले, मी वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यालयात काम करतो. प्रथम वर्षात तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर तुमच्याकडून 50 रुपये ऑनलाईन पात्रता फी भरून घेतली. त्यामुळे तुमचा ऑनलाईन पात्रतेचा फॉर्म भरून घेतला जातो. त्यामध्ये आम्ही तो फॉर्म भरून त्यावरती सह्या घेतो. त्यामध्ये तुमची माहिती योग्य आहे का, तुमचा विषय ती माहिती योग्य आहे हे बघण्यासाठी ते आपण तुमच्या सह्या घेतो. त्यावेळी तुम्ही ते व्यवस्थित चेक करणं आवश्यक आहे. कारण तीच माहिती सॉफ्टवेअरमधून परीक्षा फॉर्मसाठी जात असल्याने जर त्यात काही त्रुटी राहिली तर अडचणी करा. त्यामुळं विषय आणि माहिती योग्य प्रकारे तपासून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आणि परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला आम्ही नोटीस बोर्डवर वेळापत्रक लावतो आणि विद्यार्थ्यांना आम्ही ठराविक वर्गांना वेळ देतो की ह्या दिवशी तुम्ही B.Com भाग 1 या तारखेला या, B.Com सेकंडची या, त्याच दिवशी या. तुमची कोणती गैरसोय होणार नाही. तुम्हाला वेळेस तर सेवा देणं आम्हाला शक्य होईल. काय होते, एकाच दिवशी जर सर्व विद्यार्थी आले तर काही मुलींना चक्कर वगैरे येणे असे प्रकार घडतात. त्यामुळं मुलांनी वेळापत्रकाचं पालन करावं, त्यामुळे तुमची सोय योग्य होईल. तसेच तुम्हाला सांगतो, फर्स्ट इयरसाठी DVGG डेमोक्रेसी इलेक्शन आणि गुड गव्हर्नन्स हा एक आवश्यक विषय आहे. तो विषय पास झाल्याशिवाय तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट मिळेल. सेकंड इयरला पण इन्व्हायरमेंट सायन्स हा विषय आहे. त्यासाठी प्रोजेक्ट वर्क असतं आणि थिअरी असते. हा विषय पास होणं आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट वगैरे मिळेल. सर्व विद्यार्थी सूचनाचं पालन करत असतात, सहकार्य मिळत असतात.
म्हणजे परंतु ज्या काही सूचना आणि ऑफिसकडून आम्ही माहिती घेतो त्याचं जर तुम्ही वेळेत पालन केलं तर योग्य प्रकारे आपल्याला सर्वांना मिळेल. थँक्यू. परीक्षा फी भरावीच लागते म्हणजे त्यात सवलत मिळत नाही. परीक्षा फी जी विद्यापीठाकडून येते की त्यामुळे कोणत्याही प्रकारची आपल्याला सवलत देता येत नाही. एक आणि करावी लागते. हां, मी विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना सांगतो. तुम्ही 12वीपर्यंत वर्षातून एकदा परीक्षा देत होता. तुम्ही बीकॉमला आता प्रथम वर्षात प्रवेश घेतल्यानंतर सेमिस्टर वाईज परीक्षा होतात. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पहिली सेमिस्टरची परीक्षा होईल आणि मार्च एप्रिलमध्ये दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा होईल. आता कोरोनाचा काळ असल्यामुळे कदाचित ह्या विद्यापीठाकडून ज्या सूचना येतील त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सूचना देतो. विद्यापीठाची वेबसाईट आणि कॉलेजच्या नोटीस बोर्डवर किंवा वर्गात आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या सूचना देतो. त्याचं पालन केलं तर काही तुम्हाला अडचण येणार नाही आणि काही अडचण आल्या तर ऑफिसमध्ये आम्ही त्यावर तुमच्या आम्ही सूचना अडचणीचं निरसन करतो. थँक्यू. आभार. थँक्यू सर. यानंतर राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSS याबद्दल माहिती देण्यासाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख व कॉमर्स विभागाचे समन्वयक डॉक्टर अशोक जाधव सर यांना विनंती करतो. नमस्कार विद्यार्थी मित्र. आज पहिलाच प्रोग्राम यावर्षी आपण प्रवेश घेतल्यानंतर या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीनं हा होतो आहे. खरं तर आपण सर्वजण गेले 2 वर्ष कोरोनासारख्या भयानक अशा महामारीतून मार्गक्रमण करून पुढे आलेलो आहोत. आता फक्त आपण सावरायला लागलेलो आहोत. शाळा महाविद्यालय नियमितपणे हळूहळू रुटीनवर येत आहेत, सुरू होत आहेत. त्याच अनुषंगाने आता आपण प्रवेश घेतलेले आहेत. आपलेही नियमितपणे वर्ग लवकरच सुरू होतील. आपल्याला कदाचित बरेच विद्यार्थी इथंच ज्युनियरला असतील, त्यांनाही थोडीशी वरिष्ठ महाविद्यालयाच्या संदर्भाने माहिती व्हावी, वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती व्हावी, या अनुषंगानं आपण हा इथं स्वागत समारंभ आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या माननीय अध्यक्षा आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर विजया चव्हाण मॅडम, त्याच पद्धतीनं IQACचे समन्वयक डॉक्टर CB माने सर, विद्यार्थी पालक शिक्षक समितीचे प्रमुख डॉक्टर मोहम्मद हुसेन पाटील सर, प्रवेश समितीचे प्रमुख डॉक्टर रमेश कारंडे, सांस्कृतिक विभागाचे डॉक्टर अमर पवार सर, त्याचप्रमाणे क्रीडा विभागाचे प्रमुख सुनील पाटील सर. तिथं आता ज्या वार्षिक विजयचं प्रकाशन झालं त्या वार्षिक विजयाच्या प्रमुख संपादक डॉक्टर सहदेव मॅडम आणि वर्षभर तुमच्या समोर जी फॅकल्टी येणार आहे, तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, त्यामध्ये प्राध्यापक स्नेहा पाटील मॅडम, प्राध्यापक अश्विनी देशमुख मॅडम, प्राध्यापक सुनील माने सर. आम्ही यापूर्वी तर जे आर्ट्स फॅकल्टीकडे अध्यापन करणारे किंवा सायन्स विभागाकडे अध्यापन करणारे प्राध्यापक सुद्धा तुमच्या समोर येणार आहेत. वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवरती तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. जास्तीत जास्त आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न होऊन या ठिकाणाहून कशा पद्धतीनं बाहेर पडेल यासाठी विद्यार्थी मित्र हो, आमचे सदोदित प्रयत्न हे असणार आहेत. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि NSS विभागाचे प्रमुख प्राध्यापक खाबडे सर आणि प्राध्यापक RR चव्हाण सर हे आज रजेवरती किंवा त्यांच्या व्यक्तिगत अडचणीमुळे ते इथे उपस्थित नसल्यामुळे NSS विभागाची माहिती मी तुमच्या समोर ठेवतो आहे. NSS खरं तर हा तुम्हाला माहिती नसणारा भाग आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये 200 विद्यार्थ्यांचं NSS युनिट आहे. एक शिवाजी विद्यापीठातील एक नामवंत अशा स्वरूपाचं युनिट हे आपल्या महाविद्यालयाचं आहे. आता हे का असतं? NSS म्हणजे नेमकं काय? तर विशेषतः युवकांच्या मध्ये एक त्यांचं प्रभावी व्यक्तिमत्व घडवण्याचं कार्य जे आहे ते कार्य शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून पार पाडलं जात आहे. त्यांच्यामध्ये जी सामाजिक बांधिलकी आहे त्या सामाजिक बांधिलकीची जाण असेल किंवा त्यांच्यामध्ये सेवाभाव निर्माण करण्याची वृत्ती असेल, कार्य असेल, हे काम महाविद्यालयाच्या स्तरावरती आणि NSS सारख्या NCC सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून केलं जाते. लक्षात घ्या, NSS म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना. शिक्षण क्षेत्रातून तुमच्यावरती सेवा संस्कार व्हावा त्याचा उद्देश लक्षात घ्या.
शिक्षण क्षेत्रातून तुमच्यावरती सेवा संस्कार व्हावा, तरुणांकडून राष्ट्राची सेवा घडावी, युवा शक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूनं वेगवेगळ्या विविध अशा स्वरूपाच्या योजना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या स्तरावरती शासकीय पातळीवरती कार्यरत केल्या गेलेल्या आहेत. हा एनएसएस सुरू कुठून झाला तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. डॉक्टर DS कोठारी शिक्षण आयोगानं शिक्षणाच्या सगळ्याच टप्प्यांच्या वरती विद्यार्थी हा समाजसेवेशी जोडला जावा, शिफारस काय होती बघा, हा समाजसेवेशी जोडला जावा अशा पद्धतीची शिफारस 1964 ते 66 दरम्यान हा आयोग नेमला गेलेला होता आणि या आयोगाने ही शिफारस केलेली होती. आणि त्यामुळं याच दरम्यान 1967 मध्ये राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेमध्ये NCC सोबतच NSS सुद्धा असावं हे मान्य झालं आणि त्याला अनुसरून त्यानंतर सगळ्या अगदी कुलगुरूंची परिषद झालेली होती. त्या कुलगुरूंच्या परिषदेमध्ये NSS या योजनेचं स्वागत केलं गेलं आणि 24 सप्टेंबर 1969 पासून ही महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तत्कालीन शिक्षण मंत्री जे होते PK राव यांनी देशातील 37 विद्यापीठांमध्ये अगदी प्रायोगिक तत्वावरती ही NSS ची योजना जी आहे ती योजना सुरू केलेली आहे. आज आपण बघितलं हजारो महाविद्यालय त्याच पद्धतीनं लक्षावधी विद्यार्थी विद्यार्थिनी जे आहेत या योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि 24 सप्टेंबर आजही आपण हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय सेवा योजना दिन म्हणून साजरा करतोय सर्वत्र. आता या NSSचं ब्रीद वाक्य काय आहे बघा, नॉट मी बट यू. ह्या ब्रीद वाक्यामधूनच NSS मध्ये नेमकं काय आहे ते आपल्याला लक्षात येऊ शकतं. याचा अर्थ काय, माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी. हे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन NSSचा स्वयंसेवक हा जो आहे हा सेवेची जी मूल्य आहे ती सेवेची मूल्य सामाजिक भान ठेवून तो काय करतो, सतत सेवेसाठी तत्पर असतो. सामाजिक कार्यासाठी आपला विद्यार्थी जो आहे NSSचा स्वयंसेवक आहे हा स्वयंसेवक तत्पर असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपलं उज्ज्वल भवितव्य गाठण्याच्या दृष्टिकोनातून, उज्ज्वल भवितव्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून पालक तुम्हाला कॉलेजमध्ये शाळा कॉलेजेस मधून पाठवत असतात आणि हे भवितव्य घडवत असतानाच समाज आणि राष्ट्र या यांना आपण काहीतरी देणं लागतो. या उद्देशानं अगदी पूर्ण मुलाची पातळी या माध्यमातून NSS उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रसेवा करण्याचं जे कार्य आहे ते कार्य कॉलेजचे युवक या NSSच्या माध्यमातून करीत असतात. लक्षात घ्या, राष्ट्रीय सेवा योजना हा जो उपक्रम आहे हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मध्ये देशप्रेम, नॅशनलिटी, राष्ट्रीय एकात्मता असेल, सर्व धर्म समभाव असेल, सहिष्णुता असेल, त्याच पद्धतीनं सामाजिक बांधिलकी असेल, या सगळ्या बाबींसाठी एक आपला स्वयंसेवक जो आहे तो स्वयंसेवक तत्पर असावा, तो सक्षम असावा. यासाठी NSSचा विभाग जो आहे हा विभाग कार्यरत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या NSS विभागाच्या मागचे पुरस्कार जो आहे कार्यक्रम अधिकारी पुरस्कार तो प्राप्त झालेला आहे. आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत ह्या NSSच्या माध्यमातून. अतिशय उत्कृष्टपणे आपल्या महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून NSSचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मी मगाशीच तुम्हाला त्याचा उल्लेख केलेला आहे. लक्षात घ्या, वेगवेगळे उपक्रम आपण वर्षभर या युनिटच्या माध्यमातून राबवत असतो. त्याच्यामध्ये आपण गौरी गणपतीच्या वेळेला जे निर्माल्य कलेक्शन असेल त्याच्यामध्ये आपले विद्यार्थी कदाचित तुम्ही बघितलं असाल, आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी तिथं निर्माल्य कलेक्शनच्या अनुषंगानं किंवा पाण्याचं प्रदूषण रोखण्याच्या दृष्टिकोनातून तिथं हजर असतात. दिवसभर अगदी कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याची किंवा कशाची अपेक्षा, सेवाभावी वृत्ती हे याच्यामध्ये महत्वाचं ब्रीद आहे. लक्षात घ्या. मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं तसं मग ते श्रमदान असेल, मग महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये केलेलं श्रमदान असेल, त्याच पद्धतीने वेगवेगळे अनेक उपक्रम वर्षभर आपल्याला राबवले जातात. लक्षात घ्या. आणि तुम्हाला सांगू का, आजचा युवक जो आहे हा आजचा युवक कुठेतरी भरकडत चाललेला आहे, व्यसनाच्या आहारी चाललेला आहे. त्याच्यातून त्याच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागावं, त्याच्यातून त्याच्यामध्ये समाजाप्रती एक आदरभाव निर्माण व्हावा, तो एक आदर्श नागरिक घडावा, या उद्देशानं महाविद्यालया पातळीवरती अशा पद्धतीचे उपक्रम जे आहेत ते उपक्रम आपण वर्षभर राबवत असतो. लक्षात घ्या, फक्त NSS नाही तर वेगवेगळ्या अनेक प्रकारचे उपक्रम तुमच्यासाठी इतर राबवले जात आहेत. लक्षात
लक्षात घ्या, ते तुमच्याचसाठी आहे. तुम्हाला एक आदर्श नागरिक घडवण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं उपक्रम आपण तिथं राबवत असतो. कुठल्याही प्रकारची मग आमच्या ऑफिसच्या लोकांनी असेल किंवा आणि कुठल्याही प्रकारची कुठलाही डाऊट असतोय तुम्हाला शिकवणाऱ्या फॅकल्टीलाच नव्हे, तर अगदी महाविद्यालयाच्या अगदी मान्य प्राचार्यांच्या पासून त्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत कुणालाही तुम्ही भेटा. कुठल्याही प्रकारच्या तुमच्या अडीअडचणी असू देत, पण महाविद्यालयातलं आपलं वर्तन मात्र हे शिस्तबद्ध पाहिजे. आणि शिस्तबद्ध महाविद्यालय विजयसिंह यादव महाविद्यालयाचा हा विद्यार्थी आहे हे बाहेर ओळखता आलं पाहिजे. बाबा हे विद्यार्थी शिस्तबद्ध आहेत, ही तुमची ओळख त्याच्यामध्ये निर्माण होणं अपेक्षित आहे. आणि ही ओळख आपल्याला निर्माण करायची आहे. त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्यातली ही येणारी 4-5 वर्ष फार महत्वाची आहेत विद्यार्थी मित्रांनो. कारण या 4-5 वर्षांच्या मध्ये तुमचं पूर्ण आयुष्य, तुमचं कुठल्या दिशेला जाणार आहात तुम्ही ते ठरणार आहे. आणि ते इथंच सगळी जी मूल्य आहेत ती मूल्य तुमच्यामध्ये रुजवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असतो. अगदी महाविद्यालयाचा प्रत्येक घटक, आमची मॅनेजमेंट असेल, महाविद्यालयाचे आपल्या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष गुलाबरावजी पोळ साहेब असतील, ताई साहेब असतील, त्यांचा सुद्धा अशा स्वरूपाचा अट्टास आहे. लक्षात घ्या, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सगळ्या ज्या सुविधा इथं त्यांना उपलब्ध करून देता येऊ शकतील त्या सुविधा तुम्हाला इथं उपलब्ध करून दिल्या जाणार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कदाचित इतर महाविद्यालयांमध्ये बघितलं असाल आणि आपलं महाविद्यालय बघितलं असाल, एक शिस्तप्रिय अशा स्वरूपाचं हे महाविद्यालय आणि त्या शिस्तप्रिय महाविद्यालयाचे आपण एक विद्यार्थी आहोत याचा निश्चितपणे अभिमान बाळगा. आणि येणाऱ्या या 3 वर्षाच्या पदवीच्या वेगवेगळ्या या परीक्षा असतील किंवा वेगवेगळ्यामध्ये तुम्हाला उज्ज्वल अशा स्वरूपाचं यश मी या ठिकाणी चिंतितो. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाबाबतची ओळख करून देण्यासाठी इंग्रजी विभागाचे डॉक्टर अमर पवार सर यांना विनंती करतो. एक अर्जंट सूचना आहे, त्यासाठी नमस्कार. प्रवेशासंदर्भात मी एक सूचना देणार आहे. आपला प्रवेश फायनल झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठाचा एक पात्रता फॉर्म भरायचा असतो आणि तो फॉर्म यावर्षी एक नवीन बदल काय झाला आहे की तुमच्या मोबाईलवर त्याचा ID पासवर्ड येते. आपण सगळा डाटा आपला इथं सिद्धीने कॉम्प्युटरमध्ये दिला आहे. जाताना तुमचा मोबाईलचा नंबर देऊन ID पासवर्ड देऊन जावा सगळे. आणि पूर्ण झाल्यानंतर 3 दिवसात मला इथं सांगून जावं ऑफिसमध्ये तुम्ही प्रवेश इथं करायला तिथं तुमचा ID पासवर्ड तुम्हाला मिळाला आहे. आणि दाखले सगळ्यांनी काढून घ्या 12वी पासचे आणि माझ्याकडे जमा. थँक्यू. थँक्यू सर. गुड मॉर्निंग. आजच्या या इंडक्शन प्रोग्राम किंवा ओरिएंटेशन प्रोग्रामच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय चव्हाण मॅडम, विद्यार्थी पालक शिक्षक समिती प्रमुख डॉक्टर M.A. पाटील सर, नॅक समन्वयक डॉक्टर C.V. माने सर, सहसमन्वयक डॉक्टर भंडारे सर, बीकॉम प्रवेश समितीचे प्रमुख डॉक्टर रमेश काराडे सर, बीकॉमचे कोऑर्डिनेटर डॉक्टर अशोक जाधव सर, माझ्या महाविद्यालयातील सर्व बाकीचे कलिग्स, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी. मी सांस्कृतिक विभाग महाविद्यालयातील माझ्याकडे आहे. मी इंग्रजी विभागामध्ये शिकवण्याचं काम करतो, त्याचबरोबर माझ्याकडे सांस्कृतिक विभागाची जबाबदारी आहे. तुम्ही जर ज्युनियरमध्ये इथंच असाल किंवा आणखीन कुठल्याही महाविद्यालयातून आला असाल तर सांस्कृतिक नेमकं काय आहे, सांस्कृतिकमध्ये कोणकोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट होता येतं याविषयी 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला माहिती देतो. तुम्ही त्यामध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त पद्धतीनं पार्टिसिपेशन कसं देता येईल याचा आपण या ठिकाणी काय करूया, विचार करूया. कुठल्या कुठल्या स्किल्स आपल्यामध्ये आहेत, अगदी न घाबरता, न लाजता, न दचकता मी तुम्हाला वाटल्यास माझा फोन नंबर देईन, मला फोन नंबर करा आणि कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेशन होण्यासाठी पुढे या. मित्रांनो, आपल्या महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक समिती अनेक वर्षापासून काम करते. त्यामध्ये सांस्कृतिक समितीच्या माध्यमातून महत्त्वाचे काही प्रोग्राम्स आपण ऑर्गनाईज करतो. त्यामध्ये महाविद्यालय व संस्थेचा विजयवंत महोत्सव असतो. त्याचबरोबर
पेठ वडगाव नगर परिषदेच्या वतीने वडगाव महोत्सव असतो, त्याचबरोबर विद्यापीठाचा युवा महोत्सव असतो. हे सगळ्यात महत्त्वाचं व्यासपीठ तुमच्यासाठी उपलब्ध आहे. युवा महोत्सव जे जिल्हास्तरीय मध्यवर्तीय अशा पद्धतीनं किंवा अगदी त्यामधून सुद्धा पुढे तुम्ही आंतर विद्यापीठीय किंवा अगदी नॅशनल इंटरनॅशनल लेवलला सुद्धा आपण वेगळ्या स्पर्धेमधून आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे विजयवंत महोत्सव महाविद्यालयाचा संस्थेचा, त्याचबरोबर वडगाव महोत्सव, त्याचबरोबर युथ फेस्टिवल म्हणतो आपण त्याला किंवा युवा महोत्सव विद्यापीठाचा. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयामध्ये प्रत्येक वर्षी आपण अॅन्युअल सोशल गॅदरिंग घेतो. त्यामध्ये फिशपॉन्ड, प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम, व्हरायटी कल्चरल प्रोग्राम अशा अनेक वेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज आपण या ठिकाणी घेत असतो. त्याचबरोबर मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पिटिशन्स आपण महाविद्यालयामध्ये घेतो कल्चरल विभागाच्या वतीनं, की ज्यातून तुम्हाला तुमच्या वेगळ्या पद्धतीचे कलागुण या ठिकाणी दाखवता येतील. त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे समाज सुधारक किंवा देशभक्त त्यांनी जे आहे त्या पद्धतीचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला या सर्वांचा प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आपण महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी घेतो. किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्त आपण व्याख्यानांचं सुद्धा आयोजन करतो आणि त्यांच्या विचाराचा आदर्शांचा आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, या सगळ्यामध्ये कल्चरलमध्ये सगळ्यात महत्वाचं प्लॅटफॉर्म आहे ते म्हणजे युथ फेस्टिवल. या युथ फेस्टिवल मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण पार्टिसिपेशन करू शकतो. कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला पार्टिसिपेशन देण्यासाठी संधी आहे. आता आपल्याला अनेक कौशल्य असतात, जी कौशल्य तुम्हाला कदाचित त्याच्या अगोदर त्यासाठी स्टेज मिळालं नसेल किंवा कुठं तशी संधी मिळाली नसेल तरी तुम्हाला त्यासाठी संधी आहे. अगदी न घाबरता तुम्हाला थोडं उदाहरण जर येत असेल तर तुम्ही माझ्याकडे या. आताच मॅगझिन मी पाहिलं, त्यामध्ये महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांचे रांगोळीचे फोटो आहेत, ड्रॉइंग्स आहेत, ओके, त्यामध्ये कोलाजचे फोटो आहेत. अशा अनेक पद्धतीचे फोटो ज्यांनी युथ फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट केले त्याचे फोटो सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धेमध्ये अनेक शिल्ड घेतलेले आहेत. जर तुम्ही आपल्या मॅडमचं प्रिन्सिपल केबिन पाहिलं असेल तर त्यामध्ये अनेक शिल्ड आहेत. ते आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठातल्या अनेक युथ फेस्टिवल्स मध्ये मिळवलेले ते शिल्ड आहेत. पण तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट होता येईल युथ फेस्टिवलमध्ये किंवा आणखी वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये असतात, त्याची महाविद्यालयात पत्र येतात, त्यामध्ये सुद्धा तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता. समजा तुमच्याकडे वक्तृत्व असेल मराठीमधलं, इंग्रजीमधलं, हिंदीमधलं, त्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेशन करता येईल. जर तुम्ही आजपर्यंत अशा वेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल तर तुम्ही नक्की मला संपर्क करा. त्यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीची स्पर्धा ऑर्गनाईज करून त्यातले बेस्ट विद्यार्थ्यांना पुढे पार्टिसिपेट करण्यासाठी पुढे पाठवू. म्हणजे इलोकेशनसाठी म्हणजे वक्तृत्व मराठी, हिंदी, इंग्रजीसाठी. सुगम गायन, जर तुमच्याकडे सुगम गायनाचं कौशल्य असेल तर तुम्ही सुगम गायनमध्ये या ठिकाणी पार्टिसिपेट होऊ शकता. त्याचबरोबर शास्त्रीय गायन, सुगम गायन, शास्त्रीय गायन असेल, पाश्चिमात्य गायन, पाश्चिमात्य म्हणजे वेस्टर्न सोलो सॉन्ग, म्हणजे वेस्टर्न म्हणजे इंग्लिश गाणी जर तुम्हाला सिंगल अशी माहिती असेल किंवा समूह गीत मध्ये तर त्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट होतं. आपल्या विद्यार्थ्यांनी लास्ट इयरला फलटण इथे झालेल्या मध्यवर्ती महोत्सवामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी वेस्टर्न सोलो आणि वेस्टर्न ग्रुप सॉन्ग पार्टिसिपेट केलं होतं. त्याचबरोबर शास्त्रीय सूरवाद्य असेल, शास्त्रीय तालवाद्य असेल, पाश्चिमात्य सोलो सॉन्ग असेल, शास्त्रीय नृत्य असेल म्हणजे डान्स असेल, लक्षात घ्या, नकला असतील, मिमिक्री करणे असेल, एकपात्री अभिनय असेल, व्यंगचित्र असेल, भित्तीचित्र असेल, स्थळचित्र असेल, कातरकाम असेल, मातीकाम असेल, रांगोळी असेल, मेहंदी असेल, अशा कुठल्याही प्रकारामध्ये म्हणजे रांगोळी काढता येत असेल विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर रांगोळीमध्ये वेगवेगळे विषय दिले जातात आणि त्या विषयांवर रांगोळी काढण्यासाठी आपल्याला सांगितलं जातं. मेहंदी, मागच्या वर्षी फलटणमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना यामध्ये 3rd प्राइज मिळालेला आहे. फोटोग्राफीमध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्याला फलटणमध्ये 3rd प्राइज मिळालेला आहे. यावर्षी कोरोनामुळे सुद्धा ऑनलाईन कॉम्पिटिशन झालं, त्यामध्ये सुद्धा आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी पार्टिसिपेट झाले होते. पथनाट्य असेल, अशा अनेक उपक्रम आहेत, अशा अनेक ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण पार्टिसिपेट होऊ शकतो. मित्रांनो, कॉलेजमध्ये फक्त 4 तास करायचे, पाठीवर आपलं पोतं टाकलं आणि घरी गेलं एवढं करायचं नाही. हे 3 वर्ष तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट मित्रांनो, तुमची पर्सनॅलिटी अगदी इथं उठून परफेक्ट तयार होते जर तुम्ही वेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतला तर. म्हणून मी अनेक वेळा तुमच्या वर्गामध्ये येतो, नोटीस घेऊन प्रत्यक्ष स्वतः मी येतो की हे उपक्रम आहेत, यासाठी ह्या स्पर्धा आहेत, युथ फेस्टिवलची नोटीस आलेली आहे आणि तुम्ही यामध्ये पुढे या. मग मातीकाम असेल, एखादी सुंदर छानसे एखाद्या प्राण्याचे तुम्हाला मातीचं शिल्प बनवता येत असेल किंवा छानशी रांगोळी काढता येत असेल किंवा मेहंदीमध्ये काही लोक कौशल्यपूर्ण असतात पण त्यांच्याकडे कॉन्फिडन्स नसतो, तर तुम्ही पुढे या मित्रांनो, तुमचं कौशल्य आपण बघूया. त्यामध्ये बेस्ट असाल तर आणखी तुम्हाला त्याचं ट्रेनिंग देऊ आणि तुम्ही जर जास्त चांगले तयार झाला तर तुम्हाला पुढची संधी त्यामध्ये उपलब्ध पण करून देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, मी तुमच्यासाठी ह्या संधी अपॉर्च्युनिटीज आपल्या आदरणीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून देत आहे. तुम्ही पाठीमागे पडू नका. तुम्ही फक्त अकाउंटन्सी, फक्त इंग्रजी, फक्त कॉमर्स, फक्त इकॉनॉमिक्स म्हणत बसायचं नाही. हे करायचंच, हे आहेच, हे महत्वाचं आहे. पण त्याचबरोबर NSS, NCC, स्पोर्ट्स, कल्चरल
हे सगळ्या गोष्टी, लायब्ररी आहे, लायब्ररी पुस्तक घेतली पाहिजे, वाचलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं मला जे आढळले 2 गोष्टी आहेत. व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या कॉलेजच्या येणाऱ्या सूचना वाचत चला, त्या सूचनांना रिस्पॉन्ड करा. ती नुसतं बघायचं आणि बाजूला ठेवायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं सेमिस्टर परीक्षा आहे, त्या परीक्षेचा फॉर्म भरणे आणि परीक्षा देणे ही 2 महत्वाची ड्युटी पूर्ण करणं आपलं काम आहे. थोडं अलर्ट राहा, ज्युनियर सारखं निवांत राहायचं नाही, अगदी आलं गेलं असं करायचं नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी परफेक्ट करतील. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी माझ्या टीवाय पर्यंत FY मध्येच परफेक्ट माझी तयारी झाली. मी NSS मध्ये काम करत होतो. मित्रांनो, तुम्ही सुद्धा वेळ ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्या आणि स्वतःला डेव्हलप करा आणि चांगलं व्यक्तिमत्व तयार व्हा. तुम्ही अशा वेळ ऍक्टिव्हिटीज त्यामध्ये कशात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करा. इंग्रजी विभागात आहे. माझा वाटल्यास फोन नंबर तुम्हाला हवा असेल तर तो मी तुम्हाला देईन. ओके, किंवा मॅगझिन्स मध्ये नंबर आहे किंवा तुम्ही मला प्रत्यक्ष भेटा. मी इंग्रजी विभागामध्ये उपलब्ध आहे मला किंवा साकरूमध्ये आहे. यातली कुठलीही ऍक्टिव्हिटी तुम्हाला जरा जरी जमत असेल, तुम्हाला चांगलं गाणं म्हणता येते पण धाडच नाही, इकडे या आपण बघूया गाणं कसं जमतंय तुम्हाला. ओके, प्रयत्न करूया, कॉम्पिटिशन्स घेऊ, त्याचं ट्रेनिंग घेऊ आणि तुमच्यात आवाज नक्की चांगला असणार आहे तर तुम्हाला आपण पुढे या असणाऱ्या कॉम्पिटिशन्स मध्ये पाठवू. तुम्हाला यामध्ये कशामध्येही रस असेल तर मला संपर्क करा. कुठल्याही गोष्टीमध्ये या सांस्कृतिक कमिटी, परत कॉलेजचं गॅदरिंग असतं त्यामध्ये वेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहभाग घ्यायचा असतो. हे कौशल्य असेल तर गपचूप पोचू नका, पुढे या आणि तुम्हाला यासाठी हे सगळं प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. मला इथं बोलण्याची संयोजकाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझं 2 मिनिटासमोर थांबवतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. यानंतर महाविद्यालयातील क्रीडाविषयक माहिती देण्यासाठी प्रिन्सिपल डायरेक्टर सुनील पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी त्याबाबत मार्गदर्शन करावे. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, महाविद्यालयाच्या प्राचार्य विजय चव्हाण मॅडम आणि सर्व माझे सहकारी मित्र, प्राध्यापक, विविध विभागाचे प्रमुख, या सर्वांचं, त्याचबरोबर BCom भाग 1 मधील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं प्रथमतः मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आज या स्वागत कार्यक्रमासाठी विविध विभागाच्या लोकांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि आमची ओळख करून देण्याचं काम या ठिकाणी ठेवलेलं आहे. हे तुमच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्हाला कळलं पाहिजे की आपण महाविद्यालयामध्ये आल्यानंतर कोणत्या कामाबाबत कोणाला भेटायचं आहे, आपलं काम कोणाकडे आहे हे कळण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम चांगला आहे. मी या महाविद्यालयाचा फिजिकल डायरेक्टर, शारीरिक शिक्षण संचालक म्हणून मी काम करतोय. आपल्या महाविद्यालयामधील अनेक विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळलेले आहेत. मुलीही त्या पाठीमागे नाही आहेत. मुलींची संख्या आमच्याकडे जास्त असल्यामुळं मुली आपल्या महिला हॉकी महाराष्ट्र संघाची कॅप्टन म्हणून इथली मुलगी गेलेली आहे, पूनम गवड म्हणून. त्याचबरोबर खेलो इंडियामध्ये आपल्या 3 मुली खेळून आलेले आहेत, त्यांना सिल्वर मेडल मिळालेलं आहे. त्याचबरोबर मयूर रोकडे म्हणून आपला विद्यार्थी ज्याची 2021 या शैक्षणिक वर्षामध्ये जागतिक विद्यापीठाच्या स्पर्धेकरिता निवड समितीच्या शिबिरासाठी निवड झाली होती. त्याचा सत्कार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण घेतला होता. त्या विद्यार्थ्याला पारितोषिक देऊन त्याचा सत्कार केला होता. असे विद्यार्थी आमच्याकडे आहेत. त्याचबरोबर तुमच्या बौद्धिकतेबरोबरच आमच्या स्पोर्ट्स विभागामधून देखील विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळवणारे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. त्यामध्ये आमचा सायन्स विभागाकडे असणारा विद्यार्थी, म्हणजे त्याच्यासाठी फॅकल्टीची आवश्यकता नाही. खेळाडू होण्यासाठी कोणत्या फॅकल्टीला आहात, तुमची बौद्धिकता आहे, बौद्धिकतेबरोबर तुम्हाला इतरही गुण तुमच्यामध्ये असतील तर त्याचा विकास होण्यासाठी या ठिकाणी संधी आहेत. तर आमच्याकडे वाडकर नावाचा विद्यार्थी होता, अभिनंदन वाडकर. त्याला विद्यापीठाची 10,000ची वर्षाला स्कॉलरशिप मिळालेली होती. आणि जे संघ आहेत सांघिक, त्यामध्ये हॉकी आहे, हँडबॉल आहे, मुलींचा खो खो संघानं तर सलग 4 वर्ष विभागीय स्पर्धेमध्ये आपल्या विजेतेपद पटकवलेलं आहे. महिला संघातून अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेमध्ये खेळलेल्या मुली या ठिकाणी आहेत. हॉकीच्या मुली याच पद्धतीच्या आहेत. आता या ठिकाणी मी माझी ओळख तुम्हाला सांगतो. सुनील पाटील, क्रीडा विभाग प्रमुख म्हणून या ठिकाणी मी काम करतोय. क्रीडा विभागाबरोबरच माझ्याकडे डिसिप्लिन, शिस्त समितीचं काम आहे आणि अँटी रॅगिंग, म्हणजे जर या ठिकाणी कोणतेही कार्यक्रम असतील किंवा आपल्या सर्वांना, सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये हा दृष्टिकोन ठेवूनच या सर्व समित्या आहेत. प्रथमतः हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपणाला कोणत्याही
इथं गैरसोय होता कामा नये किंवा आपल्याला कोणतेही त्रास होता कामा नये या दृष्टीने ह्या सर्व समित्या काम करत असतात. त्यांना रिस्पेक्ट देणं तुमचं काम आहे. शिस्त समितीचं चेअरमन या नात्यात मी पहिल्यांदा त्या विषयावरून एक सगळ्यांना कल्पना देतो की ज्युनियर विभागापर्यंत तुम्ही असताना उच्च माध्यमिक पर्यंत होता, तुम्ही आता माध्यमिक पर्यंत तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, आता तुम्ही उच्च शिक्षणासाठी आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर साहजिकच आम्ही तुम्हाला मॅच्युअर समजतोय. तुमच्यासाठी सगळेच उपक्रम राबवत असतात. इथल्या सर्व घटकांना तुम्ही रिस्पेक्ट द्या. तुमच्यासाठी सर्व सुविधा आहेत. गेटवरती एखाद्या शिपायांना किंवा आमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या वॉचमनला तुम्हाला जर एखादी गोष्ट विचारली, तुमच्याकडे ओळखपत्र नाही किंवा गणवेशा बाबतीत किंवा तुमचे काही मास्कच्या बाबतीत, तर त्यांना रिस्पेक्ट द्या. साध्या भाषेत बोला. तुमचेच घटक आहेत, तुमच्याच महाविद्यालयाचे ते घटक आहेत आणि तुमच्यासाठीच चाललेले आहे, इतरांच्यासाठी नाही आहे. असं कोणी समज करून घेऊ नका की आमच्याकडे इथं आल्यानंतर हे बॉसगिरी करतात. असं काही नाही. तुमच्यासाठी सर्व चाललेलं आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्या घटकांना रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. आता या खेळामधूनच खेळाबरोबर तुम्ही बौद्धिक पण असायला पाहिजे. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या महाविद्यालयामधील क्रीडा विभागाचे आमचे सध्या कार्यरत असणारे 4 ते 5 PSI आहेत. त्यामध्ये 2 मुली आहेत. तर त्याची वर्षा आणि चव्हाण म्हणून मुलगी आहे, ती PSI आहे. त्याचबरोबर शिगावची धनश्री चव्हाण, दोन्ही चव्हाणच मुली आहेत, ते देखील PSI आहे. ती सांस्कृतिक आणि क्रीडा विभाग आणि आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. हँडबॉल मधील एक खेळाडू आमचा शिवाजी करे, तो देखील PSI आहे. आता तो पंढरपूरमध्ये त्याचं पोस्टिंग आहे. प्रकाश पाटील म्हणून इतिहास विभागाचा विद्यार्थी कबड्डीपटू, तो देखील मुंबईमध्ये सध्या कार्यरत आहे. कारण त्यांचं फिजिकल या ठिकाणी स्पोर्ट्स विभागातून घडलं जातं. तुम्ही ऐकल्या वेळी फिजिकल करण्यासाठी येऊन चालत नाही, तर कायमस्वरूपी फिजिकल केलं तर त्याचा फायदा तुम्हाला इकडे बौद्धिकतेला देखील होईल. सतत अभ्यास तुमच्याकडून शक्य होत नाही. अशा वेळी तुम्ही दुसरा काहीतरी मार्ग निवडला पाहिजे. दुसरं त्याच्या सोबतीला तुमच्याकडे काहीतरी असायला पाहिजे. आणि या सर्व कलागुणांना अवगत करणं किंवा तुमच्यामध्ये जर असतील काय काय मुलींच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत तुम्ही हायस्कूलमध्ये गेम खेळलेले असतात, परंतु हे सिनियरला किंवा ज्युनियरला आल्यानंतर त्यांना ते ग्राउंडवरती जाणं किंवा त्या गणवेशात वावरणं थोडंसं अकोडनेस वाटतं. तर अशा काय भीड ठेवू नका. कारण याचा स्पोर्टचा काय फायदा आहे, तुम्ही सध्या जर चॅनल बघत असाल तर त्याचा फायदा निश्चितच तुम्हाला जाणवेल. आणि आता परवाच आमच्याकडे ज्या NCCच्या मुलांचं सिलेक्शन झालं, मुला मुलींचं, त्यामध्ये जे तुमच्या हातामध्ये कागद येतो, तुम्ही ज्या ठिकाणी अप्लाय करायला जाताय त्या ठिकाणचा मिळालेला जो कागद आहे तो पूर्णपणे वाचवण्याची तुमची कॅपॅसिटी पाहिजे. तुम्ही पैसे देऊन जिथं प्रवेशित होत आहे तिथली माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या NCC ऑफिसरनी विचारलेले प्रश्न प्रॉस्पेक्ट तुम्ही जर पूर्ण वाचला असता तर तुम्हाला या महाविद्यालयांच्या प्राचार्यांचं नाव माहित असायला पाहिजे होतं. त्याचबरोबर मुख्यमंत्री सध्याचे कोण आहेत विचारलं तर 99% मुलं आणि मुली फडणवीसांचं नाव सांगितलं. सध्याचे मुख्यमंत्री. आपल्या राज्याचे देशाचे गृहमंत्री कोण आहेत हे देखील मुलांना माहित नाही. ज्या ज्या गावचे मुलं आहेत त्या गावातल्या सरपंचाचं नाव विचारलं ते देखील तुम्हाला सांगता आलं नाही. म्हणजे हे तुम्हाला नावं ठेवण्यात अर्थ नाही की 2 वर्ष तुमचं एवढी हानी झालेली आहे, सगळ्यांचीच झालेली आहे हे आपण समजू शकतो. पण तुम्ही इथून पुढे एक लक्षात ठेवा की तुमच्याकडे जे हातामध्ये मिळेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणची माहिती पुस्तक हातात मिळाल्यानंतर त्याचा पूर्णपणे अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही करायला पाहिजे तरच तुमचा सर्वांगीण विकास होईल. आणि हे करण्यासाठी आमचा सर्व स्टाफ, सर्व कमिटीज या ठिकाणी उपलब्ध आहेत. सगळ्यांच्याकडे या, अशा कामासाठी या. पण नको त्या तक्रारी तुमच्याकडून येणं अपेक्षित नाही आहे. सिनियर विभागामध्ये थोडंसं डिसिप्लिनला जास्त महत्व दिलं जातं. 70% मुली असल्यामुळे आम्हाला ते करणं गरजेचं आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये 70% मुली आहेत आणि 30% मुलं आहेत. सगळ्यांना सारखा न्याय दिला जातो. मुलांना देखील पाहिजे त्या सर्व संधी या ठिकाणी दिल्या जातात. क्रीडा विभागामार्फत तुम्हाला वर्षाला ज्या स्पर्धा होतात, आपल्या शिवाजी विद्यापीठाअंतर्गत सध्या 3 जिल्हे येतात. त्याच्यापूर्वी आपल्याकडे 4 जिल्हे होते संलग्न. सोलापूर विद्यापीठ वेगळं झाल्यामुळं एक जिल्हा बाहेर पडला. सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे 3 जिल्हे आपल्या शिवाजी विद्यापीठाला संलग्न आहेत. त्यामध्ये विभागीय प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या त्या जिल्ह्याच्या मॅचेस होतात त्यामध्ये जिंकलेले 3 संघ
सध्या 4 संघ जातात, पण 4थ्याला एवढासा काही सहभाग प्रमाणपत्र दिलं जात नाही. 4ही संघ एकत्रित येतात, त्याला इंटरझोन म्हणतात. त्या स्पर्धेसाठी आपल्याला बाहेर जावं लागतं. त्याचं पालकत्व आमच्याकडे असतं, जरी मुली असल्या आणि मुलं जरी असली तर त्यांचं पालकत्व आमच्याकडे असतं. आणि त्या पूर्वीचे जेवढे खेळाडू आहेत त्या सर्व पालकांना आपल्या महाविद्यालयाबद्दल एवढा विश्वास आहे की ते बिनधास्तपणे आमच्या सोबत, म्हणजे जर कोणी खेळाडू असेल तर त्यांनी जरूर तुमच्या घरी सांगा, त्यांची पालकांची भेट घालून द्या. तुम्हाला सगळं संरक्षण दिलं जातं आणि तुम्हाला तुमच्या आहे त्या पद्धतीने घरी सोडण्याची सर्व सुविधा दिली जाते. तुम्हाला या ठिकाणी महाविद्यालयाकडून त्या खेळाच्या बाबतीत असणारा सर्व गणवेश मोफत दिला जातो आणि चांगल्या पद्धतीचा गणवेश दिला जातो. त्या खेळासाठी लागणारे क्रीडा साहित्य आहे ते देखील महाविद्यालयामार्फत दिलं जातं आणि विजय संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक पारितोषिक वितरणाच्या वेळी, जसं सांस्कृतिक विभाग आहे, क्रीडा विभाग आहे, एनसीसी आहे, अशा सर्व विभागाचं त्या ठिकाणी पारितोषिक वितरण होतं. मोठा सोहळा होतो, त्यामध्ये तुम्हाला गौरवण्यात येतं. आता यामध्ये याचबरोबर आपल्या महाविद्यालयाच्या मार्फत जे उत्कृष्ट नॅशनल आणि इंटरनॅशनल खेळाडू जे आहेत त्यांच्यामध्ये देखील मेरिट काढून आपल्या महाविद्यालयामार्फत कामटे साहेबांच्या नावाने क्रीडा विभागासाठी 2 पुरस्कार दिले जातात. एनएसएस विभागामध्ये पण ते पुरस्कार दिले जातात. त्या पुरस्काराची प्राइस आहे 3000 रुपये आणि एक शिल्ड दिली जाते. ती मिळवण्याचा देखील तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यासाठी आदर्श विद्यार्थ्यांची देखील आम्ही अशा पद्धतीची निवड करतो. असे सगळे उपक्रम या ठिकाणी आहेत. त्या सर्व संधीचा तुम्ही फायदा घ्यावा. तुम्ही प्रथमच आमच्याकडे या ठिकाणी सहभागी झालेला आहात. तुमचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2021-22 नवीन बॅचच्या स्वागत समारंभासाठी उपस्थित आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर विजय चव्हाण मॅडम, विविध समितीचे प्रमुख, उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र, सुरुवातीला मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. बीकॉम वर्ग 2021-22 मध्ये आपला प्रवेश निश्चित झालेला आहे आणि त्यामुळं आपले रेग्युलर क्लासेस सुरू होतीलच. पण क्लासेस सुरू झाल्यानंतर वर्गानंतर आपले पाय कुठं वळले पाहिजेत तर ते ग्रंथालयाकडे, आणि यासाठी आपल्याला ग्रंथालयाचा परिचय करून देण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. ग्रंथालयाचे आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्राध्यापक आर चव्हाण आणि MD पाटील हे त्यांचे सहाय्यक म्हणून या ठिकाणी काम करतात. महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये विविध विषयाचे क्रमिक पुस्तकं आहेतच, त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकासास अंतर्गत येणारे अनेक पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण म्हणतो की स्पर्धा परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी उत्सुक असतात. प्रथम वर्षापासूनच आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, तर यासाठी सुद्धा आपल्या महाविद्यालयामध्ये अनेक पुस्तकं, संदर्भ ग्रंथ आहेत. त्याचबरोबर विविध विषयाचे संदर्भ पुस्तकं ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कादंबरी, आपल्याला माहिती आहे की फक्त आपल्या विषयाचा अभ्यास न करता आपण अनेक गोष्टीमध्ये आपला इंटरेस्ट असतो. साहित्यामध्ये असेल तर साहित्यामध्ये असणारे विविध, म्हणजे ते अगदी कवितेमध्ये जर आपण पाहिलं तर टागोर, शेक्सपियर यांचा जर आपण काव्याचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला ग्रंथालयामध्ये जावं लागेल. वेगवेगळ्या संत असतील किंवा विचारवंत असतील, लेखक असतील, तर त्यांचे चरित्र किंवा त्यांचे आत्मचरित्र वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या मनामध्ये तयार होते, सकारात्मक विचार तयार होतो की जो आपल्याला दिशा देतो. तर त्यासाठी ग्रंथ किंवा ग्रंथालय हे अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडते. अनेक प्रकारचे महाविद्यालयामध्ये ग्रंथालयामध्ये जर्नल्स मला त्या ठिकाणी वाचायला पण येतील की जे आजपर्यंत तुम्ही वाचले नसतील. कदाचित मासिक, पिरियडिकल्स, जर्नल्स, याच्यामध्ये त्याचबरोबर ई पेपर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. यामध्ये ई नॅशनल, त्याचबरोबर इंटरनॅशनल डेली न्यूजपेपर ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहे. ग्रंथालयामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी बुक बँक स्कीम ही पहिल्यांदाच तुमच्या कानावरती हे नाव पडलं असेल.
अतिशय अल्प दरामध्ये महाविद्यालयामध्ये आपणास क्रमिक पुस्तकं वर्षभरासाठी अभ्यास करण्यासाठी बुक अँड स्कीमच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होतात. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी या बुक अँड स्कीमचे सभासद होणं गरजेचं आहे आणि हे सभासद तुम्ही व्हाल अशी मला अपेक्षा आहे. ग्रंथालय हे फक्त ग्रंथ देणं आणि स्थिर प्रकारची भूमिका पार पाडणं असं नाही आहे. तर ग्रंथालयामध्ये अनेक ऍक्टिव्हिटीज ग्रंथालयाच्या माध्यमातून होत असतात. यामध्ये विशेष करून भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करतो. त्यावेळी जे विद्यार्थी सिलेक्टेड काही ग्रंथ त्या ठिकाणी वाचतात, ज्यांना खरोखर वाचनाची आवड आहे, तर त्यासाठी त्या सिलेक्टेड पुस्तकांचं वाचन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण सादर करतो. तो वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करतो. त्याचबरोबर ग्रंथालयाच्या मार्फत ग्रंथ प्रदर्शन ही संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते आणि ग्रंथ प्रदर्शनामध्ये आपणास विविध प्रकारचे ग्रंथ, विविध प्रकारचे पुस्तकं त्या ठिकाणी आपणास दिसतील की ज्याच्यामध्ये आपल्याला आपला इंटरेस्ट वाढू शकतो. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रंथदिंडीचं आयोजन केलं जातं. त्याबरोबर विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय वेगळा उपक्रम, नवोपक्रम असं म्हणता येईल, तो म्हणजे वाचन कट्टा. हे वाचन कट्टा म्हणजे जसं तुम्ही कट्ट्यावरती बसून चहा पिता, तशाच प्रकारे कट्ट्यावरती बसून तुम्ही या ठिकाणी अनेक पुस्तकांच्या चर्चा, ही चर्चांची मैफिल त्या ठिकाणी घडवून आणली जाते. हा एक विशेष उपक्रम या महाविद्यालयामध्ये वाचन कट्टा या माध्यमातून ग्रंथालय हे पार पडत असतं. त्याचबरोबर ग्रंथालय हे उत्कृष्ट वाचक स्पर्धा सुद्धा आयोजित करतं, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याकडे अनेक विद्यार्थी अनेक भाषेमध्ये तज्ज्ञ असतात किंवा ते खूप चांगले वक्ते असतात, तर त्यांच्यासाठी उत्कृष्ट वाचक स्पर्धा सुद्धा ग्रंथालय विभागामार्फत आयोजित केली जाते. त्याचबरोबर ग्रंथालय विभागामार्फत ग्रंथालय व्यवस्थापन कोर्स, जो शॉर्ट टर्म कोर्स आहे, तो कोर्स सुद्धा या ग्रंथालयाच्या मार्फत या ठिकाणी आयोजित केला जातो. त्याचबरोबर आउटरीच प्रोग्राम या अंतर्गत आपण म्हणू शकतो की ग्रंथालय हे महिलांच्यासाठी आणि परिसरातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे ग्रंथालय आपलं खुलं आहे. म्हणजे फक्त हे विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित नाही आहे, तर या भागातील असणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक की ज्यांना खरोखरच वाचनाची आवड आहे, त्यांच्यापर्यंत विविध पुस्तकांचा हा जो ठेवा आहे किंवा हा जो खजिना आहे, तो त्यांना उपलब्ध करून दिला जातो. ग्रंथालय असं म्हटलं जातं की ग्रंथ हेच गुरु, आणि विशेष म्हणजे आपल्याला आजच्या या धकाधकीच्या दैनंदिन जीवनामध्ये फार आपण ऑनलाईन असताना ऑनलाईनमध्ये फक्त मोबाईलचाच वापर आपण जास्त केलेला आहे 2 वर्षामध्ये, हे लक्षात येतं. त्यामुळे ग्रंथालय आपण किंवा पुस्तकांच्याकडे आपण जास्त ओळख नाही. पण हे लक्षात घ्या की ज्या फेसबुकवर तुम्हाला वेळ लावलेला आहे, त्या फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग, तो आठवड्यातून 2 पुस्तकाचं वाचन करतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ग्रंथाचं पुस्तकाचं वाचन हे व्यक्तीला की त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि एकंदरीत त्याच्या आयुष्यासाठी किती महत्त्वाचं असतं त्याचं एक उदाहरण मी आपल्यासमोर ठेवतो. मला असं वाटतं की हे उदाहरण तुम्हाला पुरेसं आहे आणि त्यामुळे आपली पावलं नक्कीच ग्रंथालयाकडे वळतील आणि ग्रंथालयाच्या मार्फत मी आपणासमोर विनंती करतो की आपण या ग्रंथालयातील सर्व सुविधांचा या 3 वर्षामध्ये आपण लाभ घ्यावा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर आजच्या B.Com भाग 1च्या विद्यार्थी स्वागत समारंभाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य विजया चव्हाण मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ संचलित श्री विजयसिंह यादव महाविद्यालयाच्या B.Com भाग 1च्या या स्वागतपर सोहळ्यामध्ये उपस्थित माझे सर्व सहकारी आणि आपण सर्वजण मित्रमंडळींनो, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत देखील. अभिनंदन कशासाठी तर 12वीची परीक्षा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं दिली, ऑनलाईन असूनही त्या परीक्षेमध्ये आपण यश संपादन केलं आणि त्या यशाच्या जोरावर आज आपण उच्च शिक्षणाच्या संधी घेण्यासाठी विजयसिंह यादव महाविद्यालयात प्रवेश केला.
अभिनंदन आपल्या यशासाठी आणि स्वागत आमच्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये. आपण बीकॉम भाग 1 ला प्रवेश घेतलात म्हणून. या कार्यक्रमाचं संयोजन करणारे माझे सहकारी भूगोल विभागातील प्राध्यापक डॉक्टर एम ए पाटील सर, कॉमर्स विभागाचा संपूर्ण कार्यभार सांभाळणारे समन्वयक डॉक्टर अशोक जाधव सर, RQSC चे समन्वयक डॉक्टर CB माने, बीकॉम भाग 1 ची प्रवेश समिती पाहणारे आणि प्रवेशाचं संपूर्ण कामकाज पाहणारे डॉक्टर रमेश कारंडे, सांस्कृतिक विभागाचे आमचे प्रमुख डॉक्टर अमर पवार, इंग्रजी विभागाचे प्रमुख आणि ज्यांनी नुकतंच ग्रंथालयाविषयीची माहिती दिली ते माझे सहकारी डॉक्टर सुरेश पाटील, शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक सुनील पाटील सर, माझ्या कॉमर्स विभागातील सर्व नवे सहकारी स्नेहा पाटील, अश्विनी देशमुख आणि माने सर, विजय नियतकालिकाच्या संपादिका डॉक्टर वर्षा सहदेव आणि IQAC चे सहसमन्वयक आणि माझे सहकारी डॉक्टर दिनेश भंडारे, कार्यालयातील आमच्या सहकार्यांनी अशोक भोसले आणि धनाजी देवकुळे यांनी आपल्याला माहिती दिली आणि आमच्या महाविद्यालयाचा प्रयोगशाळा सहाय्यक आणि तांत्रिकदृष्ट्या अतिशय संपन्न असणारा माझा सहकारी श्रीनिवास आणि आपण सर्वजण मगापासून जवळजवळ अर्ध्या पाऊण तासापासून आपण विविध विषयांवरची माहिती ऐकली आणि प्रत्येक प्राध्यापकाने अतिशय तळमळीनं आपल्याला काही नवी माहिती दिली. महाविद्यालय नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते विभाग कार्यरत आहेत, कोणकोणत्या समित्या आहेत, मी कोणत्या विषयाचा प्रमुख आहे, मी कोणता विषय शिकवतो किंवा मी कोणत्या विभागाची माहिती देत आहे हे देखील त्यांनी सांगितलं. या सर्वांमध्ये त्यांचा एकच महत्वाचा म्हणजे भाग आहे की त्यांना तुमच्या विषयीची कळकळ आहे, तळमळ आहे आणि तुम्ही आमच्या महाविद्यालयात आल्यानंतर तुमचा सर्वांगीण विकास व्हावा आणि या संस्थेमधून या महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही एक आदर्श नागरिक बनावं, भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही परिचयाला याल अशी अपेक्षा त्यांना वाटते आणि त्यासाठीच ते अखंड धडपडत असतात. खरं तर अशा कार्यक्रमांमध्ये जी काही महाविद्यालयाची ओळख होते ती काही तुम्हाला पुरेशी नाही, परंतु महाविद्यालयाची ओळख ही 3 वर्षात देखील पुरेशी होऊ शकणार नाही. इतपत महाविद्यालय मोठं असतं आणि आपलंही महाविद्यालय त्याला अपवाद नाही. अतिशय सुसज्ज असं क्रीडांगण आपल्याकडे आहे, ग्रंथालय आहे सर्व सुविधांनी उपयुक्त, सगळे विभाग मोठे आहेत. आपल्या प्रत्येक विभागामध्ये शिकवणारे सर्व प्राध्यापक आमचे ते एकतर डॉक्टरेट आहेत किंवा ते नेटसेट परीक्षा पास झालेले आहेत आणि अतिशय चांगला अनुभव असणारे आपापल्या विषयामध्ये पारंगत असणारे हे सर्व सहकारी इथं कार्यरत आहेत. एवढीच फक्त महाविद्यालयाची ओळख नसून महाविद्यालयाचा हरेक कोपरा तुम्हाला काहीतरी नवं सांगू इच्छितो, तो तुम्हाला काहीतरी दाखवून देऊ इच्छितो, परंतु आपण महाविद्यालयात आल्यानंतर त्या कोपऱ्याकडे पाहायला हवं. पुष्कळ वेळेला आपण येतो, 7:30 वाजता लेक्चर सुरू होतात, 7 वाजता कसं तरी दप्तर घालायचं, 2-4 वेळा कोंबायच्या बॅगमध्ये, आणखी पटपट यायचं. 2 तास केले की 10 वाजतातच, 9:45ची सुट्टी झाली किंवा 9:45 वाजले की 10:30 नंतर बस नाही म्हणायचं किंवा मला गडबड आहे, मला या क्लासला जायचंय, मला आज हे करायचंय, तिकडं जायचंय, इकडं जायचंय वगैरे म्हणून आपण महाविद्यालयाचा निरोप घेतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी 7:30लाच. म्हणजे मधल्या वेळेत महाविद्यालयात काय काय घडत असतं, कोणते कार्यक्रम होतात, विचारवंत येतात, लेखक येतात, कलाकार येतात, शिक्षक आपले तुमची वाट पाहत असतात की तुम्ही कधीतरी माझ्याकडे शंका घेऊन याल, काहीतरी अडचण घेऊन याल आणि त्याचं निराकरण आपण करू म्हणून. पण ते सगळे असेच ताणलेले राहतात आणि तुम्ही मात्र तुमच्या गतीनं तुम्ही महाविद्यालयातून निघून गेलेला असता. असं करू नका मित्रांनो. महाविद्यालयात आल्यानंतर एक वेळ एखाद्या तासाला तुम्हाला कंटाळा आला म्हणून तुम्ही ग्रंथालयात जाऊन वर्तमानपत्राचं वाचन केलं तरी मी काही म्हणणार नाही, किंवा राष्ट्रीय सेवा योजनेचं सदस्य म्हणून तुम्ही काहीतरी साफसफाईचं काम करत असाल किंवा तुम्ही महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर खो-खोची प्रॅक्टिस करत असाल, कुस्तीसाठी सराव करत असाल किंवा आणखी काही करत असाल तर ते फार चांगलं आहे. परंतु तासिकाला न बसता तुम्ही बस स्टँडवरती गेलात आणि तिथून घरी गेलात हे मात्र उचित नाही. हे तुम्हाला आज असं गंमत वाटेल त्यामध्ये की कसा मी तास चुकवला आणि मॅडमना कसा ठेंगा दाखवला आणि मी कशी घरी आले व्यवस्थितरित्या की मला कुणीच अडवू शकलं नाही किंवा काय असं वाटलं
परंतु हे सोनेरी क्षण आहेत जे तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळणार नाही. आज मी जर म्हटलं की मला कॉलेजमध्ये जाऊन तुमच्यासारखं बसायचंय खुर्चीत किंवा तासांना बसायचंय आणि मला खेळामध्ये सहभागी व्हायचंय, जे माझ्याकडून राहून गेलं असेल कदाचित, तर आज मला कोणीच महाविद्यालयामध्ये एंट्री देणार नाही, कुणी मला महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर खेळू देणार नाही, कारण मी ते सगळा टप्पा पार करून आता पुढे आलेली आहे. आणि एकदा तर हे क्षण हुकले तर पुन्हा आपल्या जीवनामध्ये ते परत येत नाही, याचं आपण भान ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच त्याच्यासाठी शिक्षक, महाविद्यालय, कार्यालयातील कर्मचारी हे सगळेजण सर्वतोपरी तुम्हाला मदत करायला तयार असतात. मग तुमची परिस्थिती गरीब आहे, तुम्ही खेड्यामध्ये राहत आहात, माझ्या आईवडील सोबत नाहीयेत माझ्या, किंवा अशा अनेक अनंत अडचणी असतात. प्रत्येक विद्यार्थ्याची एक वेगळी अडचण असते, पण ही अडचण सांगायला घाबरू नका. ही अडचण तुम्ही तुमच्या संबंधित शिक्षकांपर्यंत आणा, संबंधित शिक्षकांकडून ती प्राचार्यांपर्यंत येईल किंवा योग्य त्या व्यक्तीकडे जाईल आणि त्याचं योग्य ते निराकरण होईल. मला खेळायचंय पण माझी वेळेची अडचण आहे, बसची अडचण आहे, तुम्ही संबंधित शिक्षकांना भेटा तरी अगोदर की मला खरंच खेळायचंय. तुमची जर तीव्र इच्छा असेल तर तुम्हाला त्याच्यामधून मार्ग सापडू शकतात. म्हणजे तुमच्या आवडीचाच शाहरुख खान म्हणत असतो ते पिक्चरमध्ये म्हटले त्यांनी, जब किसी चीज को अगर पूरे दिल से चाहो तो सारी कायनात आपके पीछे खड़ी रहती है. म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट खरंच आवडत असेल, खरंच करायची आहे, तर मात्र त्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. मग ते स्पर्धा परीक्षा असू द्या, डान्समध्ये करिअर करायचं असू द्या, स्वयंपाकातल्या नव्या गोष्टी शिकायच्या असू द्या, किंवा विद्यार्थ्यांना आणखी काही वेगळं शिक्षण घ्यायचं असू द्या, या सगळ्यासाठी आपल्याकडं सगळ्या सुविधा आहेत. फक्त त्या डोळे उघडून आपण पाहायला शिकलं पाहिजे. आणि डोळे उघडल्यानंतर थोडंसं त्याच्यावरती विचार करायला हवा आणि मग त्यावरती निर्णय घ्यायला हवा. एखादं व्याख्यान आहे, तुम्हाला इथं बसवलंय, तर बँकेतले कोणीतरी व्यवस्थापक येणार आहेत आणि बँकेचा व्यवहार कसा चालतो हे ते सांगणार आहेत आणि पुन्हा ते तुम्हाला बँकेमध्ये घेऊन जाणार आहेत. तर त्या व्याख्यानाला अगोदर बसायला हवं, अर्धा पाऊण तास त्यांचं म्हणणं ऐकायला हवं आणि मग आपण बँकेमध्ये व्हिजिट द्यायला हवी, जेणेकरून तुम्हाला बँकिंगचे सगळे व्यवहार कळतील. नाहीतर मग आपण असेच राहू आणि असेच ज्याच्याकडे ज्ञान नाही तो मात्र कायम मागेच राहणार आहे. पूर्वी असं होतं, ज्यांच्याकडे भरपूर जमीन आहे त्यांना श्रीमंत समजायचे, त्याच्यानंतर पैसा ज्याच्याकडे अधिक आहे, साधन सामग्री ज्याच्याकडे अधिक आहे त्याला श्रीमंत समजलं जाऊ लागलं. पण आज मित्रांनो अशी गोष्ट नाही, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो श्रीमंत आहे आणि ज्ञानाच्या जोरावरच तुम्ही तुमची करिअर करू शकता आणि तुमचा जीवनाचा मार्ग सुखकर करू शकता. मग जसं सरांनी आता सांगितलं, फेसबुकचा मार्क झुकेरबर्ग असू द्या किंवा मग अझीम प्रेमजी असू द्या किंवा रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख अंबानी असू द्या किंवा आणखी कोणी आपल्या बीबीजीचे गायकवाड असू द्या, यापैकी कुठल्याही व्यक्तीला जरी तुम्ही पाहिलं तरी त्यांनी अखंड ज्ञान संपादन केलं अगोदर आणि त्या ज्ञानाच्या बळावरती मग त्यांनी ही साधन संपत्ती निर्माण केली आणि आज ते धनवानांच्या यादीत पहिले असतील किंवा संशोधकांच्या यादीत कुणी पहिला असेल, कुणी कलाकारांच्या यादीत पहिला असेल, कुणी आणखी कुठल्या सामाजिक उपक्रमामध्ये तो पहिला असू शकेल. पण हे सगळं करण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी ज्ञान घेतलेलं आहे आणि त्यासाठीच ही महाविद्यालये किंवा ही ज्ञान मंदिरं आहेत. इथं तुम्ही याल, आलेला तर आहातच, त्यासाठीच तुमचं स्वागत आहे, परंतु इथून जाताना मात्र तुम्ही परिपूर्ण राहावं आणि खेळामध्ये सांस्कृतिक म्हणजे काही कलेमध्ये किंवा आणखी कोणत्या सामाजिक उपक्रमामध्ये तुम्ही तुमचं करिअर घडवावं आणि स्वतःला स्वयंपूर्ण करावं, इतकीच अपेक्षा आमची आहे आणि त्यासाठी आम्ही इथे कायम तत्पर आहोत. फक्त तुमच्याकडून आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की महाविद्यालयाची शिस्त, महाविद्यालयाचा नावलौकिक, संस्थेचा नावलौकिक, तुमच्या कुटुंबियांचा नावलौकिक आणि तुमच्या गावाचा नावलौकिक तुम्ही वाढवतच न्यावा आणि ती पताका अशीच अखंड फडकावत ठेवावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या कामासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही मात्र
ही प्रेरणा घेऊन, ही प्रोत्साहन घेऊन पुढे पुढे जावं इतकी अपेक्षा आमची आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी जे काही सहकार्य केलं आणि संयोजन केलं त्या संपूर्ण समितीचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. आणि आपण ही जवळजवळ 1 तास चाललेल्या या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग दाखवलात आणि शांतपणाने हा कार्यक्रमाचा लाभ घेतलात याबद्दल तुमचंही मनपूर्वक अभिनंदन. येणाऱ्या काही दिवसातच आपलं महाविद्यालय ऑफलाईन सुरू होईल. सध्या शासनाचे जे निर्बंध आहेत त्यानुसार फर्स्ट इयरचे क्लासेस लगेच सुरू होणार नाही. कदाचित ते दिवाळीनंतर सुरू होतील. सध्या मात्र ते ऑनलाईन सुरू राहतील आणि तुमचं वॅक्सिनेशन पूर्ण झाल्यानंतरच, म्हणजे आमच्याकडून याची माहिती जाते आहे. आताच इथं म्हटलं तर कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी दोन्ही वॅक्सिन घेतलेले आहेत असं म्हटलं तर त्यात फक्त काही तुरळक विद्यार्थी दिसतील. पहिलं वॅक्सिन तुमचं झालं असेल, मात्र दुसरं वॅक्सिन झाल्याखेरीज ऑफलाईन क्लासेस सुरू होणं थोडंसं कठीण आहे. परंतु सध्या ज्या पद्धतीनं महाविद्यालय चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण सहभाग नोंदवा. आणखी तुमच्या काही अडचणी असतील तर आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद मॅडम. सर्व विद्याशाखांच्या प्रथम वर्ष पदवीसाठी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आजचे जे पहिले पुष्प होते, जे BCom भाग 1 या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे, या समारंभाचे आभार मानण्यासाठी मी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षेचे समन्वयक डॉक्टर CB माने सर यांना विनंती करतो. नमस्कार, मी प्राध्यापक CB माने, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक म्हणून आपल्या महाविद्यालयामध्ये काम बघत आहे. आज अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व विद्यार्थी शिक्षक पालक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने BCom भाग 1 या विद्यार्थ्यांच्यासाठी आपण इंडक्शन प्रोग्राम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आम्हाला नेहमीच प्रेरणा देणाऱ्या व मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर विजया चव्हाण मॅडम या लाभल्या व यांनी आपणास महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा आपल्या देशाचा आदर्श नागरिक घडावा, त्याचबरोबर त्याचा सर्वांगीण विकास व्हावा या संबंधित आपणास मार्गदर्शन केले. मी संयोजन समितीच्या वतीनं आपल्या मॅडमांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं नीटनेटकं आयोजन करणारे विद्यार्थी पालक शिक्षक समितीचे प्रमुख मान्य डॉक्टर M.A. पाटील सर यांनी या कार्यक्रमाची भूमिका व उद्देश आपल्यासमोर मांडला, याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. याचबरोबर या आजच्या कार्यक्रमासाठी सुरुवातीपासूनच आपल्याला मार्गदर्शन करणारे प्रवेश समितीचे प्रमुख डॉक्टर आदेश कारंडे सर, त्याचबरोबर कार्यालयीन विभागामधील स्कॉलरशिप विभाग प्रमुख धनाजी देवकुळे, त्याचबरोबर परीक्षा विभाग प्रमुख अशोक भोसले यांनीही त्या संबंधी लागणाऱ्या वेगवेगळ्या बाबी आपल्या समोर विशद केलेल्या आहेत. या संबंधित आपल्याला कोणत्याही प्रकारच्या शंका असतील तर ते कार्यालयामध्ये आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. त्याचबरोबर कॉमर्स शाखेचे समन्वयक डॉक्टर अशोक जाधव सर यांनी आज NSS विभागासंबंधी आपले विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टर अमर पवार सरांनी सांस्कृतिक विभागामार्फत आपले विचार आपल्यासमोर प्रकट केले आहेत. त्याचबरोबर डॉक्टर सुनील पाटील सरांनी सुद्धा क्रीडा विभागासंदर्भात आपले विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत. निश्चितच याचा आपल्याला सर्वांना फायदा होणार आहे. ग्रंथालय आपले ग्रंथपाल आर चव्हाण सर हे काही कारणास्तव रजेवर असल्यामुळे डॉक्टर SP पाटील सर इंग्रजी विभाग प्रमुख यांनी सुद्धा ग्रंथालयासंबंधित आपले विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत. हे विचार आपल्यासमोर ठेवण्यासाठीचा आमचा एक उद्देश हाच आहे की आपला सर्वांगीण विकास व्हावा आणि आपण त्या विभागामध्ये या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून जरी सध्या ऑनलाईन प्रवेश असले किंवा ऑनलाईन टीचिंग असलं तरी सुद्धा ज्या दिवशी तुम्ही महाविद्यालयामध्ये येणार आहात त्या दिवशी या सर्व विभागाशी आपण नक्कीच जाऊन तिथं जो काही आपली जी अपेक्षा आहे किंवा आपल्याला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत याचा सर्वांनी आपण
आढावा घ्यावा किंवा आपली सेवा घ्यावी. आमच्या महाविद्यालयातील सर्वच कर्मचारी, सर्वच प्राध्यापक हे नेहमी यासाठी तत्पर असणार आहेत. या कार्यक्रमासाठी कष्ट घेणारे आमच्या महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, सर्व प्रशासकीय सेवक यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार मानतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आमच्या IQACचे सहसमन्वयक डॉक्टर दिनेश भंडारे सर, त्याचबरोबर प्रत्येक कार्यक्रमाचा नेहमीच टेक्निकल असिस्टंट म्हणून काम करणारा आमचा श्रीनिवास रोमटे यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्वात शेवटी म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी, तुमच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकला नसता. आणि तुम्ही या कार्यक्रमासाठी आलेला आहात. या कार्यक्रमासाठी तुम्ही आल्याबद्दल, कारण ऑनलाईन आहे, बाहेरची पार्श्वभूमी आपल्या सर्वांना माहीत आहे, त्यामुळं फुलाची पाकळी म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला आम्ही चॉकलेट देऊन आम्ही तुमचं स्वागत करणार आहे. त्या म्हणून हा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला चॉकलेट दिले जातील. फक्त त्या चॉकलेटचे रॅपर्स जे असतील ते हॉलमध्ये कृपया टाकू नये. बाहेर डस्टबिन असेल त्या डस्टबिनमध्ये टाकावे. मी माननीय प्राचार्यांच्या परवानगीनं आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आपल्या पोस्टामध्ये आपल्याला अकाउंट जर ओपन करायचे असेल तर त्यासाठी पोस्टमॅन सुद्धा आलेले आहेत. आपण सर्वांनी इथंच बसायचं आहे विद्यार्थ्यांनी.